नमस्कार मंडळी. धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हाच असतो की आपण त्याद्वारे आपल्या धनसंचयामध्ये भर घालावी. सध्याचे चांदीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही. पण सोनंच कशाला हवं? सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही गोष्टी आहेत ज्या माता लक्ष्मीला सोन्यापेक्षाही अत्यंत प्रिय आहेत. आपण त्यांची किंमत पैशांपेक्षा करू शकत नाही आणि या वस्तू साक्षात देवांचे दैव वैद्य भगवान धन्वंतरी यांना देखील प्रिय आहे. आणि जी वस्तू आपल्याला धनतेरसला सोने खरेदी करून होते, अगदी त्याचप्रमाणे आपली जी आर्थिक वृद्धी आहे तर ती या गोष्टी खरेदी करून नक्कीच होणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धनतेरसच्या दिवशी आपल्याला काही करायचं आहे ज्यामुळे आपली आर्थिक वृद्धी ही 13 पटीने वाढेल, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा जय धन्वंतरी असे नक्की लिहा. पुराणानुसार जेव्हा धन्वंतरी देवाचा जन्म झाला तेव्हा एक पात्रात अमृत घेऊन आले होते. देव धन्वंतरी या दिवशी कलश घेऊन प्रगट झाल्यामुळे या दिवशी भांडी विकत घेण्याची देखील परंपरा आहे. येत्या 18 ऑक्टोबर 2025ला शनिवारच्या दिवशी आलेली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस. तर पहा, शनिवारी म्हणजे 18 ऑक्टोबरला सकाळी 8:03 ते 9:30 शुभ मुहूर्त आहे. त्यानंतरचा दुसरा मुहूर्त दुपारी 1:50 ते सायंकाळी 4:45 लाभ मुहूर्त आहे. त्याचबरोबर तिसरा आणखीन एक मुहूर्त म्हणजे संध्याकाळी 6:12 तर रात्री 7:45 देखील शुभ मुहूर्त आहे. परत रात्री 9:18 उत्तर रात्री 12:24 शुभ मुहूर्त आणि अमृत मुहूर्त असल्याचे या शुक्ल पक्षामध्ये आपण वही करायचं आहे. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या परिस्थितीनुसार आपण जी काही छोटी मोठी खरेदी करणार आहोत तर ती देखील तुम्ही ह्या मुहूर्त काळामध्ये करू शकता. आता आपण एक दिवस करून पाहूया की धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला नेमकं काय करायचं आहे. पहा, ज्यांची परिस्थिती आहे तर त्यांनी सोनं चांदी घ्यावं. त्याचबरोबर सोन्या चांदीपेक्षाही या दिवशी जे काही तांब्या पितळाची भांडी असतात किंवा तांब्या पितळाच्या वस्तू असतात तर त्या घेतल्यात खूप जास्त महत्त्व आहे. कारण पितळ हे जे असतं ते अगदी सोन्यासारखंच दुसरा धातू असतो, म्हणून पितळ खरेदी करण्याला सुद्धा महत्त्व आहे. सोन्या इतकंच महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला जर सोने खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही सोन्यासारखा दिसणारा पितळेच्या कोणत्याही वस्तू किंवा खरेदी करू शकता. याने देखील तितकेच मोल हे आपल्याला भेटत असते. त्याचकडे पूजेतला म्हणजे देवताचा ताट नसेल तर ज्याला आपण म्हणतो किंवा समया नसतील तर देवपूजेतले दिवे नसतील किंवा काही विशेष देवी देवतांच्या मूर्ती तुमच्याकडे अपाद्य नाही आहेत, म्हणून तुम्ही बऱ्याच दिवसांनी ती घ्यायची इच्छा असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी निमित्ताने तुम्ही त्या तांब्याच्या किंवा पितळाच्या मूर्ती बनवून घेऊ शकता. किंवा ज्यांना देवी देवतांचे टाक घ्यायची इच्छा आहे किंवा बनवायला टाकलेले आहे तर मग तुम्ही लवकरात लवकर ते टाक बनवायला टाका. आणि जर तुम्ही टाक बनवायला टाकले असतील तर मग तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणून त्याची स्थापना आपण देवघरामध्ये करू शकता. आता पाहूया की धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की कोणकोणत्या वस्तू ह्या खरेदी कराव्यात. खरं तर या वस्तू अतिशय कमी किमतीमध्ये मिळणार आहेत आणि अगदी सामान्यातल्या सामान्य खरेदी देखील माणूस खरेदी करून वस्तू घेऊ शकतो. त्याचबरोबर त्याचा आपण पैशात मूलभाव करण्यापेक्षा त्याचं महत्त्व काय आहे किंवा त्या सोन्यापेक्षाही मौल्यवान कशा आहेत हे समजून घेणे देखील खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, पहिली महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे विड्याचं पान, आणि ज्यांना खाऊची पानं किंवा नागवेलीची पानं या नावाने सुद्धा ओळखले. धनत्रयोदशी असो किंवा लक्ष्मीपूजन असो किंवा इतर कोणतीही पूजा असो तर त्या दिवशी आपण मंगल कलशाची स्थापना ही करतोच. मग मंगल कलश यामध्ये आपण चैतन्याचा प्रतीक म्हणून ही पाने आपण लावत असतो. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये 2 विड्याची पान देवाजवळ अशी ठेवावी की त्याचा देठ देवाकडे येईल आणि या दोन्ही विड्यांच्या पानावरती हळद कुंकू आपल्याला पसरवायचा आहे. म्हणजे एका पानावरती हळद आणि दुसऱ्या पानावरती कुंकू. हळद कुंकुवाच्या करंड्याप्रमाणे ही दोन्ही पाने पानदेवाजवळ स्थापित करावी आणि नंतर हळदीच्या पानांवरती शुभ आपल्याला लिहायचं आहे आणि कुंकवाच्या पानावरती लाभ असं आपल्याला लिहायचं आहे. हे
आपण अगरबत्तीच्या काढीने देखील काढू शकतो. आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळावं यासाठी शुभ आणि लाभ हे या दोन्ही पानावरती लिहायचं आहे आणि या दोन्ही विड्याच्या पानांनी धूपदीपाने ओवाळून पूजा देखील करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी ही विड्याची पानावरील हळदी कुंकू पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. तर भलेही तुमच्या आजूबाजूला कुठे पाणी नसेल तर ती तुम्ही घरामध्ये एका तांब्यामध्ये पाणी घेऊ शकता. त्यामध्ये विड्याच्या पाण्यावरील हळद कुंकू टाकून ते पाणी एखाद्या झाडाला घालू शकता किंवा कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ते पाणी ओतून देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला धनतेरसच्या दिवशी अत्यंत शुभ आणि लाभ असे फळ मिळेल. त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा आणि प्रभावशाली हा उपाय नक्की करायचा आहे. तसेच बघा, आपण या दिवशी विड्याच्या पानाला वेल देखील लावू शकतो, जेणेकरून या शुभ दिवशी या वेलाची पाने प्रत्येक वेळी पूजेसाठी देखील वापरू शकता. यानंतर दुसरी वस्तू म्हणजे लाह्या आणि बत्ताशे. धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा असेल किंवा पूजा लक्ष्मीपूजन असेल त्यामध्ये लाह्या आणि बत्ताशे यांचं खूप महत्त्व आहे. माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा पदार्थ म्हणजे लाह्या आणि बत्ताशे. त्याचबरोबर भगवान विष्णू असतील, कुबेर देवता असतील किंवा आपले धन्वंतरी देवता असतील त्यांनासुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे आणि त्यामध्ये लाह्या आणि बत्ताशे आपण नक्की खरेदी करावे. आणि त्यामध्ये आपल्याला घरामध्ये आपल्या लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट देखील होते. लाह्या तांदळाच्या देखील करायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी. हा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट किंवा पदार्थ आहे आणि त्यामुळे नक्की हा पदार्थ तुम्ही खरेदी करावा. आता यानंतर तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानली जाते. ती वस्तू म्हणजे झाडू. आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो त्यामध्ये खरा बाण आहे तो म्हणजे झाडू आणि त्यामध्ये लक्ष्मीपूजनासाठी जो झाडू लागतो त्याची खरेदी ही धनत्रयोदशीच्या दिवशी करायची आहे. आता हा झाडू लक्ष्मी किंवा केरसुनी रूपी लक्ष्मी आपल्या घरी धनतेरसच्या दिवशी पूजेच्या निमित्ताने आणायची आहे आणि तिची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील सगळी काही दारिद्र्यता आहे ती निघून जावी आणि माता लक्ष्मी सदैव स्थायी स्वरूपामध्ये तिच्या पतीसह आपल्या घरामध्ये वास्तवाला राहावी हीच आपल्या प्रार्थना करायची आहे. आता पुढील महत्त्वाची वस्तू किंवा पदार्थ ते म्हणजे धने. अख्खे धने म्हणजे ज्यांच्यापासून आपल्याला कोथिंबीर तयार करतो असे धने. तुमच्या घरी अगोदरच धने उपलब्ध असतील तरीही आपल्याला नवीन धने धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायची आहे. असं म्हणतात की यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही आणि भरभराट कायम राहते. खरेदी केलेले धने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये जावेल आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजलेले धने आपल्याला आपल्या घरातील एखाद्या कुंडीत लावायचे आहे. असं म्हणतात की धनत्रयोदशीच्या दिवशी जे धने आपण पूजतो ते धने जर आपण आपल्या घरी कुंडीत किंवा शेतात लावले तर ते चांगले उगवून आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात भरभराट होते. म्हणून या धन्याची आपल्या कुंडीमध्ये पेरणी करायची आहे. तुमच्या घरात जर धान्याचं झाड असेल तर ते शुभ मानलं जातं. तसंच ते आर्थिक स्थितीही चांगलं हवं असल्यास तुम्ही धने ही पर्स किंवा तुमच्या तिजोरीतही ठेवू शकता. त्याचबरोबर या दिवशी धने आणि गूळ याचा नैवेद्य धन्वंतरी देवाला दाखवला जातो आणि त्यानंतर आपण तो प्रसादाच्या स्वरूपात सुद्धा खायचा असतो. किंवा जर तुम्ही धने मातीतील कुंडीत लावू शकत नसाल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते धने स्वयंपाकासाठी वापरू शकता. फक्त हे धने आपल्याला इतरांना कोणालाही द्यायचे नाहीत. आता यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे मातीच्या पंत्या. जरी आपल्याकडे गेल्या दिवाळीच्या मातीच्या पंत्या उपलब्ध असतील तरीही 5 का होईना मातीच्या पंत्या नवीन खरेदी कराव्यात, कारण माता लक्ष्मींना मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत. बघा, दिवाळीत देखील लक्ष्मीपूजनामध्ये माता लक्ष्मींची मूर्ती ही मातीचीच असते. तसेच या सर्व पंत्यांमध्ये आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये थोडं तेल टाकून त्यामध्ये दुहेरी वात घालून या पंत्या प्रज्वलित करायच्या आहेत. आपण आपली भारतीय संस्कृती कधीही विसरायची नाही. बाजारामध्ये इतर काहीही पण येऊ द्या, पण जुनं ते सोनं कशाला म्हणतात आणि त्यामुळेच आपण या धनत्रयोदशीला निमित्ताने 5 का होईना मातीच्या पंत्या आवर्जून खरेदी करायच्या आहेत. भलेही तुमच्याकडे मागच्या वर्षीच्या पडलेल्या पंत्या असतील तरी पण 5 पंत्या खरेदी नक्कीच करू शकता. त्यानंतरची अत्यंत महत्त्वाची वस्तू जी सोन्यापेक्षाही शुद्ध
सुद्धा मौल्यवान आहे आणि साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीकसुद्धा आहे. ती वस्तू म्हणजे मीठ, खडे मीठ, ज्याला आपण समृद्धी मीठ म्हणतो. या समृद्धी मीठाला साक्षात माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. म्हणून तुम्ही नक्की हे मीठ खरेदी करावे. यानंतर त्या मिठाचा वापर आपल्या पूजेमध्ये करायचा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेमध्ये आणि लक्ष्मीपूजनामध्ये हे मीठ पूजेसाठी वापरायचं आहे. मातीच्या भांड्यामध्ये हे मीठ पूजायचं आहे. म्हणजे पूजेमध्ये आपण जे मातीत सुगड वापरतो ना, त्यामध्ये हे मीठ वापरून पूजेमध्ये ठेवायचं आहे. आणि त्यानंतर ते मीठ स्वयंपाकघरामध्ये आपण स्वयंपाकासाठी देखील वापरू शकतो. जेव्हा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करतो ना, तर त्यामुळे घराचा जो मालक असतो त्याची प्रगती व्हायला देखील मदत असते. त्याबरोबर भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्याला संपूर्ण कुटुंबावरती राहत असते. कारण मीठ हा समुद्री पदार्थ आहे आणि समुद्रमंथनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत. माता लक्ष्मीची उत्पत्ती सुद्धा समुद्रातूनच झालेली आहे. मिठाचं महत्त्व आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आहे. आपण गोड पदार्थ केला तरी त्यामध्ये मीठ टाकतो आणि जो गोड पदार्थ असतो तो मिठामुळे अजूनच चवदार होतो आणि म्हणूनच आपल्याला या मिठाचं महत्त्व जपलं पाहिजे. आणि मीठसुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतं आणि हा जो काही धनत्रयोदशीचा दिवस आहे तर त्याच्यातल्या त्यात बऱ्याच गोष्टींची पूजा ही समुद्रातून मिळालेल्या वस्तूंची किंवा समुद्रातून जे देव अवतरले आहेत त्यांचीच होती. त्यामुळे आपल्याला या मिठाची देखील या दिवशी नक्की पूजा करायची आहे. आता त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे दक्षिणावर्ती शंख. धनत्रयोदशीच्या दिवशी शंख खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी तुम्ही घरात दक्षिणावर्ती शंख आणून त्यावर देवघरात पूजा करावी. दिवाळी पूजेच्या दिवशी शंखनाद नक्की करावा. त्यामुळे घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरावरती संकटही दूर होते. तसेच लक्ष्मी मातेची सेवा म्हणून तुम्ही पांढऱ्या कपड्यात देखील 5 खरेदी करू शकता आणि त्यांची स्थापना तुम्ही देवघरामध्ये करू शकता. आता बघा, त्यानंतर शेवटची महत्त्वाची वस्तू म्हणजे हळकुंड खरेदी करायचं कारण म्हणजे भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत आणि भगवान विष्णूच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू असतात किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ असतील तर त्यांना महत्त्व असतं. हळकुंड हे वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे तुम्ही जर हळकुंड खरेदी केलं तर ते लेकरूवाळी हळकुंड खरेदी करावं. त्याचबरोबर तुम्हाला त्या दिवशी तांब्या पितळाच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्यामध्ये तुम्ही कुबेर दिवा देखील आवर्जून खरेदी करा. कुबेर दिवा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेमध्ये अवश्य लावू शकता. सोनं आणि चांदी भगवान कुबेराचा प्रिय धातू आहे. जर तुम्ही आर्थिकरित्या सक्षम असाल तर त्या दिवशी सोने चांदी किंवा चांदीचं नाणं खरेदी करा. या दिवशी चांदी खरेदी केल्याने यश, कीर्ती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. तसेच गणेश लक्ष्मीची मूर्ती, दिवाळीमध्ये पूजल्या जाणाऱ्या लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीची करावी. अशी मान्यता आहे की या दिवशी दिवाळीची पूजेसाठी गणेश लक्ष्मीच्या मूर्तीची खरेदी केल्याने घरामध्ये समृद्धी आणि आर्थिक संकटांपासून सुटका होते. तर ही मूर्ती चांदी किंवा मातीची असावी. पण लक्षात ठेवा की या मूर्त्या जास्त उंच नसाव्यात. आणि आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करू नये हे देखील थोडक्यात पाहूया. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला प्लास्टिकच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत. त्याचबरोबर काचेची भांडीसुद्धा खरेदी करायची नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाला सदस्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी चाकू, कात्री, सुरी यासारख्या टोकदार वस्तू व धारदार वस्तूसुद्धा खरेदी करायच्या नाहीत. धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत. धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी केल्या तर कुबेर देवता आपल्यावरती क्रोधित होतात आणि पूजेचं फळ आहे ते आपल्याला संपूर्ण मिळत नाही. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी भलेही कोणतीही वस्तू खरेदी करायची झाली नाही, परंतु तुम्हाला खोटे दागिने अजिबात खरेदी करायचे नाही आहेत. त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेचा लोखंडाचा वापर हा केलेला असतो. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे. आता दिवाळी म्हणलं की आपण नवीन कपडे खरेदी करतो. त्यामुळे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करू नाही. भले तुम्हाला काळ्या रंगाचे खरेदी कपडे करायचे असतील तर ते तुम्ही धनत्रयोदशीच्या अगोदरच्या दिवशी खरेदी करू शकता. मात्र धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा रंगाच्या वस्तू खरेदी करायच्या अजिबात नाही.
हे चुकीचं अजिबात करू नका. आणि एक चांगला सणवार आहे, लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे. काळा रंग खरेदी करणे म्हणजे थोडक्यात निदेश या अर्थाने आपण त्याला म्हणतो, आणि त्यामुळे काळा रंग हा खरेदी करू नका. तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही या वस्तू नक्की खरेदी करून आणू शकता, आणि या वस्तू तुम्ही देखील खरेदी केल्यामुळे तुमच्या धनसंचामध्ये वाढ होईल, आणि या वस्तूंच्या रूपाने लक्ष्मी मातेला आगमन तुमच्या घरामध्ये होईल, आणि तुमची आर्थिकदृष्टी सुद्धा प्रगती सुद्धा होईल. तर अशी ही धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. जय महालक्ष्मी.